नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यापासून जुने सिनेमे थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे। आता पहिल्यांदाच मराठी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे। हा सिनेमा आहे बाई पण भारी देवा। केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहामध्ये रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे। बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे। 2023 मध्ये रिलीज होताच या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच बाजी मारत 12 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवला होता। इतकेच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एक दिवसात तब्बल 6 करोड 10 लाखाची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता। बाई पण भारी देवाचं एकूण कलेक्शन तब्बल 76 करोड 5 लाख रुपये झाले होते। तर आता जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरलेला आहे। त्यांना अजूनही एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिला मराठी चित्रपट आहे। बाई पण भारी देवा प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्सुकता तसरभरही कमी झालेला दिसत नाही। अजूनही थिएटरमध्ये चित्रपट आनंद घेण्यासाठी अनेक जण उत्सुक दिसत आहे आणि यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटाबरोबर बाई पण भारी देवाचा ट्रेलर दिसलेला आहे आणि म्हणूनच निर्मात्याने आपल्या सोशल मीडियावर चित्रपट पुन्हा रिलीज करणार असल्याची ही घोषणा केलेली आहे। दर्शक केदार शिंदे म्हणाले, बाई पण भारी देवा हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे। मायबाप प्रेक्षकांनी माझ्या संपूर्ण टीमवर केलेले प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूप स्पेशल आहे। जिओ स्टुडिओच्या सहयोगाने आता पुन्हा तो उत्सव सिनेमागृहामध्ये अनुभवता येणार आहे। महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षक आवर्जून सिनेमागृहात आपल्या सखींना घेऊन जातील। ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिला ते नवीन प्रेक्षकही मनोरंजनाच्या या उत्सवात सामील होतील अशी मला खात्री आहे। तर केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ प्रस्तुत मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहात रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे। बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे सिनेमागृहामध्ये। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यापासून जुने सिनेमे थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे। आता पहिल्यांदाच मराठी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे। हा सिनेमा आहे बाई पण भारी देवा। केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहामध्ये रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे। बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे। 2023 मध्ये रिलीज होताच या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच बाजी मारत 12 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवला होता। इतकेच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एक दिवसात तब्बल 6 करोड 10 लाखाची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता। बाई पण भारी देवाचं एकूण कलेक्शन तब्बल 76 करोड 5 लाख रुपये झाले होते। तर आता जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरलेला आहे। त्यांना अजूनही एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत
पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिला मराठी चित्रपट आहे। बाई पण भारी देवा प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्सुकता तसरभरही कमी झालेला दिसत नाही। अजूनही थिएटरमध्ये चित्रपट आनंद घेण्यासाठी अनेक जण उत्सुक दिसत आहे आणि यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटाबरोबर बाई पण भारी देवाचा ट्रेलर दिसलेला आहे आणि म्हणूनच निर्मात्याने आपल्या सोशल मीडियावर चित्रपट पुन्हा रिलीज करणार असल्याची ही घोषणा केलेली आहे। दर्शक केदार शिंदे म्हणाले, बाई पण भारी देवा हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे। मायबाप प्रेक्षकांनी माझ्या संपूर्ण टीमवर केलेले प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूप स्पेशल आहे। जिओ स्टुडिओच्या सहयोगाने आता पुन्हा तो उत्सव सिनेमागृहामध्ये अनुभवता येणार आहे। महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षक आवर्जून सिनेमागृहात आपल्या सखींना घेऊन जातील। ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिला ते नवीन प्रेक्षकही मनोरंजनाच्या या उत्सवात सामील होतील अशी मला खात्री आहे। तर केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ प्रस्तुत मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहात रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे। बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे सिनेमागृहामध्ये। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यापासून जुने सिनेमे थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे। आता पहिल्यांदाच मराठी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे। हा सिनेमा आहे बाई पण भारी देवा। केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहामध्ये रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे। बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे। 2023 मध्ये रिलीज होताच या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच बाजी मारत 12 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवला होता। इतकेच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एक दिवसात तब्बल 6 करोड 10 लाखाची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता। बाई पण भारी देवाचं एकूण कलेक्शन तब्बल 76 करोड 5 लाख रुपये झाले होते। तर आता जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरलेला आहे। त्यांना अजूनही एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिला मराठी चित्रपट आहे। बाई पण भारी देवा प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्सुकता तसरभरही कमी झालेला दिसत नाही। अजूनही थिएटरमध्ये चित्रपट आनंद घेण्यासाठी अनेक जण उत्सुक दिसत आहे आणि यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटाबरोबर बाई पण भारी देवाचा ट्रेलर दिसलेला आहे आणि म्हणूनच निर्मात्याने आपल्या सोशल मीडियावर चित्रपट पुन्हा रिलीज करणार असल्याची ही घोषणा केलेली आहे। दर्शक केदार शिंदे म्हणाले, बाई पण भारी देवा हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे। मायबाप प्रेक्षकांनी माझ्या संपूर्ण टीमवर केलेले प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूप स्पेशल आहे। जिओ स्टुडिओच्या सहयोगाने आता पुन्हा तो उत्सव सिनेमागृहामध्ये अनुभवता येणार आहे। महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षक आवर्जून सिनेमागृहात आपल्या सखींना घेऊन जातील। ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिला ते नवीन प्रेक्षकही मनोरंजनाच्या या उत्सवात सामील होतील अशी मला खात्री आहे।
तर केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ प्रस्तुत मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहात रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे सिनेमागृहामध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही महिन्यापासून जुने सिनेमे थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे. आता पहिल्यांदाच मराठी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे. हा सिनेमा आहे बाई पण भारी देवा. केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहामध्ये रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे. 2023 मध्ये रिलीज होताच या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच बाजी मारत 12 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवला होता. इतकेच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एक दिवसात तब्बल 6 करोड 10 लाखाची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. बाई पण भारी देवाचं एकूण कलेक्शन तब्बल 76 करोड 5 लाख रुपये झाले होते. तर आता जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरलेला आहे. त्यांना अजूनही एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिला मराठी चित्रपट आहे. बाई पण भारी देवा प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्सुकता तसरभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही थिएटरमध्ये चित्रपट आनंद घेण्यासाठी अनेक जण उत्सुक दिसत आहे. आणि यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटाबरोबर बाई पण भारी देवाचा ट्रेलर दिसलेला आहे. आणि म्हणूनच निर्मात्याने आपल्या सोशल मीडियावर चित्रपट पुन्हा रिलीज करणार असल्याची ही घोषणा केलेली आहे. दर्शक केदार शिंदे म्हणाले, बाई पण भारी देवा हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे. मायबाप प्रेक्षकांनी माझ्या संपूर्ण टीमवर केलेले प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूप स्पेशल आहे. जिओ स्टुडिओच्या सहयोगाने आता पुन्हा तो उत्सव सिनेमागृहामध्ये अनुभवता येणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षक आवर्जून सिनेमागृहात आपल्या सखींना घेऊन जातील. ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिला ते नवीन प्रेक्षकही मनोरंजनाच्या या उत्साहात सामील होतील अशी मला खात्री आहे. तर केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ प्रस्तुत मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहात रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे सिनेमागृहामध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही महिन्यापासून जुने सिनेमे थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे. आता पहिल्यांदाच मराठी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे. हा सिनेमा आहे बाई पण भारी देवा. केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहामध्ये रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे. 2023 मध्ये रिलीज होताच या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच बाजी मारत 12 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवला होता. इतकेच नाही तर
प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एक दिवसात तब्बल 6 करोड 10 लाखाची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. बाई पण भारी देवाचं एकूण कलेक्शन तब्बल 76 करोड 5 लाख रुपये झाले होते. तर आता जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरलेला आहे. त्यांना अजूनही एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिला मराठी चित्रपट आहे. बाई पण भारी देवा प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्सुकता तसरभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही थिएटरमध्ये चित्रपट आनंद घेण्यासाठी अनेक जण उत्सुक दिसत आहे आणि यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटाबरोबर बाई पण भारी देवाचा ट्रेलर दिसलेला आहे आणि म्हणूनच निर्मात्याने आपल्या सोशल मीडियावर चित्रपट पुन्हा रिलीज करणार असल्याची ही घोषणा केलेली आहे. दर्शक केदार शिंदे म्हणाले, बाई पण भारी देवा हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे. मायबाप प्रेक्षकांनी माझ्या संपूर्ण टीमवर केलेले प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूप स्पेशल आहे. जिओ स्टुडिओच्या सहयोगाने आता पुन्हा तो उत्सव सिनेमागृहामध्ये अनुभवता येणार आहे. महिला दिनच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षक आवर्जून सिनेमागृहात आपल्या सखींना घेऊन जातील. ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिला ते नवीन प्रेक्षकही मनोरंजनाच्या या उत्सवात सामील होतील अशी मला खात्री आहे. तर केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ प्रस्तुत मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहात रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे सिनेमागृहामध्ये. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही महिन्यापासून जुने सिनेमे थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे. आता पहिल्यांदाच मराठी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे. हा सिनेमा आहे बाई पण भारी देवा. केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहामध्ये रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे. 2023 मध्ये रिलीज होताच या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच बाजी मारत 12 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवला होता. इतकेच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एक दिवसात तब्बल 6 करोड 10 लाखाची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. बाई पण भारी देवाचं एकूण कलेक्शन तब्बल 76 करोड 5 लाख रुपये झाले होते. तर आता जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरलेला आहे. त्यांना अजूनही एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिला मराठी चित्रपट आहे. बाई पण भारी देवा प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्सुकता तसरभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही थिएटरमध्ये चित्रपट आनंद घेण्यासाठी अनेक जण उत्सुक दिसत आहे आणि यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटाबरोबर बाई पण भारी देवाचा ट्रेलर दिसलेला आहे आणि म्हणूनच निर्मात्याने आपल्या सोशल मीडियावर चित्रपट पुन्हा रिलीज करणार असल्याची ही घोषणा केलेली आहे. दर्शक केदार शिंदे म्हणाले, बाई पण भारी देवा हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे. मायबाप प्रेक्षकांनी माझ्या संपूर्ण टीमवर केलेले प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूप स्पेशल आहे. जिओ स्टुडिओच्या सहयोगाने आता
पुन्हा तो उत्सव सिनेमागृहामध्ये अनुभवता येणार आहे। महिला दिनच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षक आवर्जून सिनेमागृहात आपल्या सखींना घेऊन जातील। ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिला ते नवीन प्रेक्षकही मनोरंजनाच्या या उत्सवात सामील होतील अशी मला खात्री आहे। तर केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ प्रस्तुत मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहात रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे। बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे सिनेमागृहामध्ये। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यापासून जुने सिनेमे थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे। आता पहिल्यांदाच मराठी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे। हा सिनेमा आहे बाई पण भारी देवा। केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहामध्ये रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे। बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे। 2023 मध्ये रिलीज होताच या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच बाजी मारत 12 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवला होता। इतकेच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एक दिवसात तब्बल 6 करोड 10 लाखाची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता। बाई पण भारी देवाचं एकूण कलेक्शन तब्बल 76 करोड 5 लाख रुपये झाले होते। तर आता जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरलेला आहे। त्यांना अजूनही एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिला मराठी चित्रपट आहे। बाई पण भारी देवा प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्सुकता तसरभरही कमी झालेला दिसत नाही। अजूनही थिएटरमध्ये चित्रपट आनंद घेण्यासाठी अनेक जण उत्सुक दिसत आहे आणि यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटाबरोबर बाई पण भारी देवाचा ट्रेलर दिसलेला आहे आणि म्हणूनच निर्मात्याने आपल्या सोशल मीडियावर चित्रपट पुन्हा रिलीज करणार असल्याची ही घोषणा केलेली आहे। दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, बाई पण भारी देवा हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे। मायबाप प्रेक्षकांनी माझ्या संपूर्ण टीमवर केलेले प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूप स्पेशल आहे। जिओ स्टुडिओच्या सहयोगाने आता पुन्हा तो उत्सव सिनेमागृहामध्ये अनुभवता येणार आहे। महिला दिनच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षक आवर्जून सिनेमागृहात आपल्या सखींना घेऊन जातील। ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिला ते नवीन प्रेक्षकही मनोरंजनाच्या या उत्सवात सामील होतील अशी मला खात्री आहे। तर केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ प्रस्तुत मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहात रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे। बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे सिनेमागृहामध्ये। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यापासून जुने सिनेमे थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे। आता पहिल्यांदाच मराठी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे। हा सिनेमा आहे बाई पण भारी देवा। केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहामध्ये रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे। बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त म्हणजे 7 मार्च पासून
आपल्या सखींना भेटायला येत आहे. 2023 मध्ये रिलीज होताच या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच बाजी मारत 12 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवला होता. इतकेच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एक दिवसात तब्बल 6 करोड 10 लाखाची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. बाई पण भारी देवाचं एकूण कलेक्शन तब्बल 76 करोड 5 लाख रुपये झाले होते. तर आता जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरलेला आहे. त्यांना अजूनही एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिला मराठी चित्रपट आहे. बाई पण भारी देवा प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्सुकता तसरभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही थिएटरमध्ये चित्रपट आनंद घेण्यासाठी अनेक जण उत्सुक दिसत आहे आणि यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटाबरोबर बाई पण भारी देवाचा ट्रेलर दिसलेला आहे आणि म्हणूनच निर्मात्याने आपल्या सोशल मीडियावर चित्रपट पुन्हा रिलीज करणार असल्याची ही घोषणा केलेली आहे. दर्शक केदार शिंदे म्हणाले, बाई पण भारी देवा हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे. मायबाप प्रेक्षकांनी माझ्या संपूर्ण टीमवर केलेले प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूप स्पेशल आहे. जिओ स्टुडिओच्या सहयोगाने आता पुन्हा तो उत्सव सिनेमागृहामध्ये अनुभवता येणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षक आवर्जून सिनेमागृहात आपल्या सखींना घेऊन जातील. ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिला ते नवीन प्रेक्षकही मनोरंजनाच्या या उत्सवात सामील होतील अशी मला खात्री आहे. तर केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ प्रस्तुत मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहात रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे सिनेमागृहामध्ये. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही महिन्यापासून जुने सिनेमे थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे. आता पहिल्यांदाच मराठी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे. हा सिनेमा आहे बाई पण भारी देवा. केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहामध्ये रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे. 2023 मध्ये रिलीज होताच या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच बाजी मारत 12 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवला होता. इतकेच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एक दिवसात तब्बल 6 करोड 10 लाखाची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. बाई पण भारी देवाचं एकूण कलेक्शन तब्बल 76 करोड 5 लाख रुपये झाले होते. तर आता जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरलेला आहे. त्यांना अजूनही एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिला मराठी चित्रपट आहे. बाई पण भारी देवा प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्सुकता तसरभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही थिएटरमध्ये चित्रपट आनंद घेण्यासाठी अनेक जण उत्सुक दिसत आहे आणि यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटाबरोबर बाई पण भारी देवाचा ट्रेलर दिसलेला आहे आणि म्हणूनच निर्मात्याने आपल्या सोशल मीडियावर चित्रपट पुन्हा रिलीज करणार असल्याची ही घोषणा केलेली आहे. दर्शक केदार शिंदे म्हणाले, बाई पण भारी देवा हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे. मायबाप प्रेक्षकांनी माझ्या संपूर्ण टीमवर केलेले प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद,
तो अनुभव खूप स्पेशल आहे. जिओ स्टुडिओच्या सहयोगाने आता पुन्हा तो उत्सव सिनेमागृहामध्ये अनुभवता येणार आहे. महिला दिनच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षक आवर्जून सिनेमागृहात आपल्या सखींना घेऊन जातील. ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिला ते नवीन प्रेक्षकही मनोरंजनाच्या या उत्सवात सामील होतील अशी मला खात्री आहे. तर केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ प्रस्तुत मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहात रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे सिनेमागृहामध्ये. त्यानं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही महिन्यापासून जुने सिनेमे थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे. आता पहिल्यांदाच मराठी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे. हा सिनेमा आहे बाई पण भारी देवा. केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहामध्ये रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे. 2023 मध्ये रिलीज होताच या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच बाजी मारत 12 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवला होता. इतकेच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एक दिवसात तब्बल 6 करोड 10 लाखाची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. बाई पण भारी देवाचं एकूण कलेक्शन तब्बल 76 करोड 5 लाख रुपये झाले होते. तर आता जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरलेला आहे. त्यांना अजूनही एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिला मराठी चित्रपट आहे. बाई पण भारी देवा प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्सुकता तसरभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही थिएटरमध्ये चित्रपट आनंद घेण्यासाठी अनेक जण उत्सुक दिसत आहे. आणि यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटाबरोबर बाई पण भारी देवाचा ट्रेलर दिसलेला आहे. आणि म्हणूनच निर्मात्याने आपल्या सोशल मीडियावर चित्रपट पुन्हा रिलीज करणार असल्याची ही घोषणा केलेली आहे. दर्शक केदार शिंदे म्हणाले, बाई पण भारी देवा हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे. मायबाप प्रेक्षकांनी माझ्या संपूर्ण टीमवर केलेले प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूप स्पेशल आहे. जिओ स्टुडिओच्या सहयोगाने आता पुन्हा तो उत्सव सिनेमागृहामध्ये अनुभवता येणार आहे. महिला दिनच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षक आवर्जून सिनेमागृहात आपल्या सखींना घेऊन जातील. ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिला ते नवीन प्रेक्षकही मनोरंजनाच्या या उत्सवात सामील होतील अशी मला खात्री आहे. तर केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ प्रस्तुत मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहात रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे सिनेमागृहामध्ये. त्यानं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही महिन्यापासून जुने सिनेमे थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे. आता पहिल्यांदाच मराठी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे. हा सिनेमा आहे बाई पण भारी देवा.
केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहामध्ये रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे. 2023 मध्ये रिलीज होताच या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच बाजी मारत 12 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवला होता. इतकेच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एक दिवसात तब्बल 6 करोड 10 लाखाची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. बाई पण भारी देवाचं एकूण कलेक्शन तब्बल 76 करोड 5 लाख रुपये झाले होते. तर आता जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरलेला आहे. त्यांना अजूनही एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिला मराठी चित्रपट आहे. बाई पण भारी देवा प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्सुकता तसरभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही थिएटरमध्ये चित्रपट आनंद घेण्यासाठी अनेक जण उत्सुक दिसत आहे. आणि यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटाबरोबर बाई पण भारी देवाचा ट्रेलर दिसलेला आहे. आणि म्हणूनच निर्मात्याने आपल्या सोशल मीडियावर चित्रपट पुन्हा रिलीज करणार असल्याची ही घोषणा केलेली आहे. दर्शक केदार शिंदे म्हणाले, बाई पण भारी देवा हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे. मायबाप प्रेक्षकांनी माझ्या संपूर्ण टीमवर केलेले प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूप स्पेशल आहे. जिओ स्टुडिओच्या सहयोगाने आता पुन्हा तो उत्सव सिनेमागृहामध्ये अनुभवता येणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षक आवर्जून सिनेमागृहात आपल्या सखींना घेऊन जातील. ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिला ते नवीन प्रेक्षकही मनोरंजनाच्या या उत्सवात सामील होतील अशी मला खात्री आहे. तर केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ प्रस्तुत मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहात रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे सिनेमागृहामध्ये. त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही महिन्यापासून जुने सिनेमे थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे. आता पहिल्यांदाच मराठी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे. हा सिनेमा आहे बाई पण भारी देवा. केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहामध्ये रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे. बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे. 2023 मध्ये रिलीज होताच या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच बाजी मारत 12 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवला होता. इतकेच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एक दिवसात तब्बल 6 करोड 10 लाखाची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. बाई पण भारी देवाचं एकूण कलेक्शन तब्बल 76 करोड 5 लाख रुपये झाले होते. तर आता जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरलेला आहे. त्यांना अजूनही एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिला मराठी चित्रपट आहे. बाई पण भारी देवा प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्सुकता तसरभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही थिएटरमध्ये चित्रपट
आनंद घेण्यासाठी अनेक जण उत्सुक दिसत आहे आणि यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटाबरोबर बाई पण भारी देवाचा ट्रेलर दिसलेला आहे आणि म्हणूनच निर्मात्याने आपल्या सोशल मीडियावर चित्रपट पुन्हा रिलीज करणार असल्याची ही घोषणा केलेली आहे। दर्शक केदार शिंदे म्हणाले, बाई पण भारी देवा हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे। मायबाप प्रेक्षकांनी माझ्या संपूर्ण टीमवर केलेले प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूप स्पेशल आहे। जिओ स्टुडिओच्या सहयोगाने आता पुन्हा तो उत्सव सिनेमागृहामध्ये अनुभवता येणार आहे। महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षक आवर्जून सिनेमागृहात आपल्या सखींना घेऊन जातील। ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिला ते नवीन प्रेक्षकही मनोरंजनाच्या या उत्सवात सामील होतील अशी मला खात्री आहे। तर केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ प्रस्तुत मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहात रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे। बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे सिनेमागृहामध्ये। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट रिलीज होणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यापासून जुने सिनेमे थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे। आता पहिल्यांदाच मराठी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे। हा सिनेमा आहे बाई पण भारी देवा। केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहामध्ये रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे। बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे। 2023 मध्ये रिलीज होताच या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच बाजी मारत 12 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवला होता। इतकेच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एक दिवसात तब्बल 6 करोड 10 लाखाची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता। बाई पण भारी देवाचं एकूण कलेक्शन तब्बल 76 करोड 5 लाख रुपये झाले होते। तर आता जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरलेला आहे। त्यांना अजूनही एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिला मराठी चित्रपट आहे। बाई पण भारी देवा प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्सुकता तसरभरही कमी झालेला दिसत नाही। अजूनही थिएटरमध्ये चित्रपट आनंद घेण्यासाठी अनेक जण उत्सुक दिसत आहे आणि यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटाबरोबर बाई पण भारी देवाचा ट्रेलर दिसलेला आहे आणि म्हणूनच निर्मात्याने आपल्या सोशल मीडियावर चित्रपट पुन्हा रिलीज करणार असल्याची ही घोषणा केलेली आहे। दर्शक केदार शिंदे म्हणाले, बाई पण भारी देवा हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे। मायबाप प्रेक्षकांनी माझ्या संपूर्ण टीमवर केलेले प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूप स्पेशल आहे। जिओ स्टुडिओच्या सहयोगाने आता पुन्हा तो उत्सव सिनेमागृहामध्ये अनुभवता येणार आहे। महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षक आवर्जून सिनेमागृहात आपल्या सखींना घेऊन जातील। ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिला ते नवीन प्रेक्षकही मनोरंजनाच्या या उत्सवात सामील होतील अशी मला खात्री आहे। तर केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ प्रस्तुत मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहात रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे। बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे सिनेमागृहामध्ये। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट रिलीज होणार आहे,
त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यापासून जुने सिनेमे थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे। आता पहिल्यांदाच मराठी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे। हा सिनेमा आहे बाई पण भारी देवा। केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहामध्ये रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे। बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे। 2023 मध्ये रिलीज होताच या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच बाजी मारत 12 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवला होता। इतकेच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एक दिवसात तब्बल 6 करोड 10 लाखाची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता। बाई पण भारी देवाचं एकूण कलेक्शन तब्बल 76 करोड 5 लाख रुपये झाले होते। तर आता जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरलेला आहे। त्यांना अजूनही एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिला मराठी चित्रपट आहे। बाई पण भारी देवा प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्सुकता तसरभरही कमी झालेला दिसत नाही। अजूनही थिएटरमध्ये चित्रपट आनंद घेण्यासाठी अनेक जण उत्सुक दिसत आहे आणि यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटाबरोबर बाई पण भारी देवाचा ट्रेलर दिसलेला आहे आणि म्हणूनच निर्मात्याने आपल्या सोशल मीडियावर चित्रपट पुन्हा रिलीज करणार असल्याची ही घोषणा केलेली आहे। दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, बाई पण भारी देवा हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे। मायबाप प्रेक्षकांनी माझ्या संपूर्ण टीमवर केलेले प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूप स्पेशल आहे। जिओ स्टुडिओच्या सहयोगाने आता पुन्हा तो उत्सव सिनेमागृहामध्ये अनुभवता येणार आहे। महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षक आवर्जून सिनेमागृहात आपल्या सखींना घेऊन जातील। ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिला ते नवीन प्रेक्षकही मनोरंजनाच्या या उत्सवात सामील होतील अशी मला खात्री आहे। तर केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ प्रस्तुत मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहात रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे। बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे सिनेमागृहामध्ये। त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट रिलीज होणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। गेल्या काही महिन्यापासून जुने सिनेमे थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे। काही वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे। आता पहिल्यांदाच मराठी सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होत आहे। हा सिनेमा आहे बाई पण भारी देवा। केदार शिंदे दिग्दर्शित मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहामध्ये रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे। बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे। 2023 मध्ये रिलीज होताच या चित्रपटाने पहिल्या आठवड्यातच बाजी मारत 12 करोड 5 लाख रुपयाचा गल्ला जमवला होता। इतकेच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एक दिवसात तब्बल 6 करोड 10 लाखाची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता। बाई पण भारी देवाचं एकूण कलेक्शन तब्बल 76 करोड 5 लाख रुपये झाले होते। तर आता जास्त कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरलेला आहे। त्यांना अजूनही एक भर म्हणजे मराठी सिनेसृष्टीत पुन्हा रिलीज होणारा सध्याच्या काळातील हा पहिला मराठी चित्रपट आहे। बाई पण भारी देवा
प्रदर्शित होऊन आता अनेक दिवस लोटले तरी देखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्सुकता तसरभरही कमी झालेला दिसत नाही। अजूनही थिएटरमध्ये चित्रपट आनंद घेण्यासाठी अनेक जण उत्सुक दिसत आहे आणि यातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रदर्शित झालेला छावा या चित्रपटाबरोबर बाई पण भारी देवाचा ट्रेलर दिसलेला आहे आणि म्हणूनच निर्मात्याने आपल्या सोशल मीडियावर चित्रपट पुन्हा रिलीज करणार असल्याची ही घोषणा केलेली आहे। दर्शक केदार शिंदे म्हणाले, बाई पण भारी देवा हा नेहमीच माझ्यासाठी एक खास चित्रपट आहे। मायबाप प्रेक्षकांनी माझ्या संपूर्ण टीमवर केलेले प्रेमाचा वर्षाव, आमच्या कष्टाला दिलेली दाद, तो अनुभव खूप स्पेशल आहे। जिओ स्टुडिओच्या सहयोगाने आता पुन्हा तो उत्सव सिनेमागृहामध्ये अनुभवता येणार आहे। महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षक आवर्जून सिनेमागृहात आपल्या सखींना घेऊन जातील। ज्यांनी आधी चित्रपट नाही पाहिला ते नवीन प्रेक्षकही मनोरंजनाच्या या उत्सवात सामील होतील अशी मला खात्री आहे। तर केदार शिंदे दिग्दर्शित आणि जिओ स्टुडिओ प्रस्तुत मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट बाई पण भारी देवा पुन्हा सिनेमागृहात रिलीज होण्यास सज्ज झालेला आहे। बायकांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजे 7 मार्च पासून आपल्या सखींना भेटायला येत आहे सिनेमागृहामध्ये।